अहवाल। महाराष्ट्र रणजीतल्या आगीला विस्क्राफ्ट कंपनी जबाबदार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाचा अहवाल। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांसह 17 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल, भुजबळांच्या अडचणीत होणार वाढ। महिला कैद्यांनी बनवलेल्या महालक्ष्मीच्या लाडू प्रसादाला सनातनचा आक्षेप, महिला कैद्यांमुळे लाडू अपवित्र होत असल्याचा जावई शोध। मुंबई मेट्रोची दरवाढ 18 मार्चपर्यंत लांबणीवर, प्रवाशांना मिळाला तात्पुरता दिलासा। लातूरच्या पानगावच्या पोलीस मारहाण प्रकरणाची सरकारने घेतली गंभीर दखल, हल्लेखोरांवर कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। सुनील केंद्रेकरांसाठी औरंगाबादकर रस्त्यावर, केंद्रेकरांना औरंगाबादच्या आयुक्तपदी ठेवण्याची मागणी। संजय दत्तच्या सुटकेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका, संजयची सुटका नियमानुसार न झाल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप। आंतरराष्ट्रीय मल्ल भरत जगदाळे यांना कुस्तीगीर परिषद करणार मदत, जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर परिषदेने दिला मदतीचा हात, सरकार दरबारी मांडणार जगदाळे कुटुंबियांची व्यथा। म्हाडाच्या 4275 घरांची सोडत झाली, ठाण्यातील बावनकुंभमधल्या घरांसाठीचे निकाल पहिल्यांदा झाले जाहीर, अविनाश पाटील, जयश्री शिंदे ठरले पहिले विजेते। रोहित वेमुला प्रकरणी मायावती आक्रमक, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांचा गोंधळ, जेएनयू प्रकरणी संसदेच्या आवारात विरोधी पक्षांचं आंदोलन। नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं स्वागत। आज संसदेमध्ये खूप मोठी चर्चा झाली, खडाजंगी झाली आणि या चर्चेला उत्तर दिलं स्मृती इराणी यांनी। त्या संबंधित विभागाच्या त्या मंत्री आहेत। उत्तर 30 ते 35 मिनिटांपर्यंत चाललं आणि अत्यंत मुद्देसूद असं उत्तर स्मृती इराणी देत होत्या। आणि याच विषयावर मी चर्चा करणार आहे की भाजप रोहित वेमुलाच्या आत्महत्येचं राजकारण करतोय का, ही महत्त्वाची चर्चा आहे। याचं कारण असं आहे की असहिष्णुतावाद या देशात वाढतोय आणि संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे, त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने झालेले आहेत। त्याचबरोबर देशामध्ये लोकही आमने सामने झालेले आहेत, मोर्चे निघत आहेत, आंदोलनं होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत, सेलिब्रिटी या सगळ्या वादामध्ये आहेत, NGOज आहेत, सामान्य नागरिकही या वादामध्ये उतरलेला आहे। मी चर्चा करणार आहे की या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण भाजप करतोय का, ही महत्त्वाची चर्चा। या चर्चेतले मुद्दे असतील, रोहित प्रकरणी भाजप अजूनही राजकारण करतोय का, हा महत्त्वाचा आपला मुद्दा आहे, मूळ मुद्दा आहे। दुसरा आहे रोहित प्रकरण दाबण्यासाठी जेएनयूचा वाद। स्मृती इराणी यांनी राजीनामा दिला पाहिजे का, रोहित जेएनयू नंतरही भाजपवर परिणाम नाहीच, भाजप ठरवतोय राष्ट्रभक्तीची व्याख्या। या संपूर्ण चर्चे दरम्यान हे सगळे मुद्दे असतील, पण आम्ही प्रेक्षकांना एक प्रश्न विचारलाय। तो प्रश्न आहे, रोहित वेमुला प्रकरणावर भाजप अजूनही राजकारण करतंय का, या विषयावर आपलंही मत नोंदवू शकता, कारण सामान्य माणसाचं मत हे अत्यंत महत्त्वाचं असतं। एका मताला या देशामध्ये किंमत आहे आणि या एक मताचं जेव्हा जनमत होतं तेव्हा सत्ताधारी असो, विरोधक असो किंवा
समाज विघातक काम करणारे असतो त्यांच्यावर दबाव येऊ शकतो. या चर्चेमध्ये सहभागी होतात प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आहेत, राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते, अजित अभ्यंकर पुणे स्टुडिओतून या चर्चेत सहभागी होत आहेत, सुनील राणे भाजपचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होत आहेत, अजित अभ्यंकर या चर्चेत सहभागी होतात, माकपचे सचिव आहेत. आज संसदेमध्ये स्मृती इराणी यांनी अत्यंत इमोशनल असं भाषण केलेलं आहे, मुद्देसूद भाषण केलेलं आहे असं सत्ताधाऱ्यांचं मत आहे. त्या म्हणाल्या की या संपूर्ण प्रकरणावर विरोधक राजकारण करतात, त्यामुळे भाजप राजकारण करता हा मुद्दा निकालात निघतो, अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. सुनीलजी, काय म्हणजे राजकारण नेमकं विरोधकांकडून होत आहे, म्हणजे काय होतं आहे? रोहित वेमुल्ला प्रकरणाविषयी हे प्रकरण उचलून नाही धरलं पाहिजे, त्याच्यावर आवाज नाही उठवला पाहिजे, किंवा त्यांनी आत्महत्या का केली, असे मुद्दे मांडले नाही पाहिजे लोकांनी? आतापर्यंत त्यांचा फोन आला नाही हा त्यांनी मुद्दा सांगितला. सुनीलजी, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? आवाज नाही येत आहे तुमचा. तुम्हाला चालू झालं? मला काहीच येत नाही. ठीक आहे. प्रकाश आंबेडकर, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला प्रकाशजी? ठीक आहे. मी अजित अभ्यंकर यांच्याकडे जातो. अजित अभ्यंकर, JNU असो किंवा रोहित वेमुल्ला प्रकरणात डाव्यांनी खूप मोठा सहभाग घेतलेला आहे, डाव्यांनी ही चळवळ पुढे नेलेली आहे, आंदोलन पुढे नेलेलं आहे. नेमकं काय म्हणायचं आहे? म्हणजे आज संसदेमध्ये स्मृती इराणी यांनी असं म्हटलं की सगळं मुद्देसूद आहेत, JNUमध्ये जे झालं किंवा रोहितच्या संदर्भात जी कारवाई झाली ती योग्य आहे असं इराणी म्हणतात. की एकदा झोपेचं सोंगच घ्यायचं ठरवलं की त्याला जागा करणं अशक्य आहे. 100 वेळा बोलून झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊया की ज्या एका सामान्य पातळीवरती विद्यार्थ्यांच्या मध्ये काहीतरी कथित अशा प्रकारची मारामारी झाली, काय भांडण झालं, कोणीतरी मारहाण केल्याची तक्रार आहे, तर ते सोडवायला ते तिथलं विद्यापीठ, तिथली यंत्रणा, तिथली डिसिप्लिनरी कमिटी ही ती बघून घेऊ शकते. त्यांनी ते बघत होते. त्यांनी चौकशी केली, त्याच्यामध्ये त्यांना काही फारसं आढळलं नाही. हे झाल्यानंतर केवळ सत्ताधारी पक्षाची संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ते बंडारू दत्तात्रय असतील किंवा त्यांचे मिनिस्ट्रीमधले वरिष्ठ पंडिता स्मृती इराणी असतील, तर त्यांच्यापर्यंत आपापले वशिले जे आहेत, म्हणजे संघ परिवाराच्या सगळ्या चौकटीच्या पद्धतीप्रमाणे ते तिथं त्यांनी पत्र पाठवायची, त्यांनी जाऊन तिथं खासदारांनी निवेदनं द्यायची, आणि मग त्यांच्या आदेशानुसार ते विद्यापीठ जे आहे ते केंद्रीय आहे, या म्हणजे केंद्रातल्या खात्यामधून तुम्ही विद्यापीठाचा कॅम्पसवरचा कारभार जर चालवायला लागलात आणि त्याच्यामधून पर तुम्ही काय करताय की त्या विद्यार्थ्याला बाहेर काढताय, सस्पेंड करताय, एवढा तुमचा अधिकार तिथं चालवताय तुम्ही कशाला? तर त्या अभाविपच्या लोकांना खुश करण्यासाठी. आणि तो जो मुख्य त्याच्या मागचा जो मुद्दा आहे की अभाविप कशा करता, तर संघाचा जो काय अजेंडा आहे तो चालवणारी एक कोणतरी त्यांची एक बॉडी, हत्यार काहीतरी तिथं पाहिजे. अजितजी, माझा आवाज पोहोचतोय का? अजितजी, मी तुम्हाला थांबवतो. त्याच्यासाठी ती संघटना आहे. नाही थांबा, मी तुम्हाला थांबवतो. एक साधा प्रश्न आहे की JNU मध्ये जे झालं, रोहित वेमुल्लाचं प्रकरण असेल, एखाद्याने आत्महत्याकडे, हे अत्यंत चुकीचं आहे. आता ABVP ही काय आत्ताची संघटना नाही आहे ना, ती अनेक वर्षापासून ABVP काम करते, तर तिच्या प्रतिनिधींनी जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? समजा त्या ठिकाणी जर इंटरफेअर होत असेल, दोन संघटनांमधला वाद जो आहे म्हणजे तो वाद असताना ती सत्ताधारी पक्षाची संघटना आहे असं ठपका आपण कसं ठेवू शकतो? नाही, सत्ताधारी पक्षाची संघटना आहे म्हणजे हा काय कोणा वादाचा विषयच नाही. अभाविपची जी विचारसरणी आहे, नाही ठीक आहे ना, नाही माझा प्रश्न नाही कळला. ठीक आहे, त्याची चूक आहे का? ABVPची चूक आहे का? ती भाजपशी संलग्न आहे ती? नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, त्याने असावं का नसावं तो त्यांचा मुद्दा आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलणार. नाही, त्यांचा तो प्रश्न नाहीये. ते जे सांगतील
त्याच्याप्रमाणे केंद्रामधल्या HRD मिनिस्ट्रीमधनं विद्यापीठाचा दैनंदिन कॅम्पसवरचा कारभार 4 पत्र पाठवून त्या मुलांना सस्पेंड करावं यापर्यंतचा चालवला जाणं या हस्तक्षेपाचा मुद्दा आहे. बरोबर. HRD मी सुनील राणे मिनिस्ट्रीमधनं यांच्याकडे होणाऱ्या जातो. सुनीलजी, हस्तक्षेपाचा मुद्दा आहे. नाही सुनीलजी, हा मुद्दा एखादं आहे. विद्यापीठ असेल, एखाद्या विद्यापीठात 2 संघटना म्हणजे ती ABP असेल, मी स्वतः ABP मध्ये काम केलंय, मी SFI मध्ये काम केलंय, मी स्टुडंट मुवमेंटमध्ये काम केलेलं आहे. त्या म्हणजे एका ठिकाणी जर वाद सुरू असेल तर तिथे एकदम थेट मंत्र्यांनी हस्तक्षेप करणं हे चुकीचं नाही आहे का? म्हणजे तो वाद घेऊन तुम्ही एखाद्या विद्यापीठाला टार्गेट करताय, अशा प्रकारचं वातावरण होत नाही तयार? पहिल्यांदा म्हणजे अर्ध ऐकायला येते तरी सुद्धा जेवढं ऐकलंय ते माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. चला, ठीक आहे. तर त्या पहिला मुद्दा असा की ABVP ही भारतीय जनता पार्टीशी जर संलग्नित असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ABVP कडून भाजपामध्ये येत असतील तर तसंच NSUI ही संघटना सुद्धा काँग्रेसशी संलग्नित मानली जाते. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी या वेगवेगळ्या स्तरावरच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला किंवा हस्तक्षेप केला अशी जेव्हा स्थिती निर्माण होते तर मला असं म्हणायचं आज की आता साधारणपणाने 1 तास आज दिवसभरामध्ये लोकसभेमध्ये स्मृती इराणी यांनी प्रथम सर्व कागदपत्र हातात घेऊन या सर्व 2 प्रकरणामध्ये जो गदारोळ ह्या संपूर्ण देशामध्ये माजलेला आहे तो हा प्रखरपणाने त्यांनी आज लोकांच्या समोर संसदेमध्ये मांडला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या प्रकरणावरचा प्रकाश आज स्वतः श्रीमती स्मृती इराणी यांनी देशाच्या संसदेमध्ये खासदारांसमोर आणि प्रभावीपणाने संपूर्ण देशासमोर आज मांडलाय. आवाज वाढवा. आणि मला वाटतं त्याचे काही क्लिपिंग्स आपण ह्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने किंवा नाही, पण सुनीलजी, नाही, मी भाषण ऐकलेलं आहे, ते मी स्वतः भाषण ऐकलेलं आहे. मला हे सांगा की केंद्रीय मंत्र्यांनी तिथे गेलं पाहिजे का? म्हणजे तुमचं काही तुम्ही टार्गेट धरून चालला, जिथे ABPला मदत लागेल वाटेल ती मदत करायची, म्हणजे एखाद्याने आत्महत्या केली तरी चालेल अशा प्रकारची मदत करायचं सत्ताधाऱ्यांचं मानस आहे का? असं सत्ताधाऱ्यांचा मानस अजिबात नाही किंवा तसं कोणतेही कारण 4 पत्र जातात कशी काय? 4 पत्र जातात कशी काय? याचा अर्थ भाजप राजकारण करताय. याचा अर्थ भाजप एक मुद्दा शोधताय आणि डावे असतील, काँग्रेस असतील, हे सगळे सुडाचं राजकारण सुरू झालंय अशी चर्चा आहे लोकांमध्ये. नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी कोणतेही सुडाचं राजकारण करत नाही. डावे असतील, काँग्रेस असतील, किंबहुना वेगवेगळ्या स्तरावरचे पक्षाचे काम करणारे अनेक नेते असतील, पण भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या विषयावर चांगल्या पद्धतीने देशामध्ये काम करत असताना उगीच राजकारणाच्या आडून किंवा राजकारणाच्या माध्यमातून मला नाही पटलं हे की चांगल्या पद्धतीने, म्हणजे रोहित विमलाचं जो प्रकरण आहे ते एवढं मोठं व्हायला नाही पाहिजे. जर सत्ता तुमची आहे, सत्ताधारी तुम्ही आहात, तर अत्यंत शांततेने हे प्रकरण पुढे यायला पाहिजे. अफजल गुरुच्या विरोधात घोषणा देणाऱ्यांना अटक करायला पाहिजे होती. तिथे तुम्ही ABP वाले मोर्चा काढतात. म्हणजे वातावरण कोण दूषित करताय? तुम्ही घोषणा देताय, त्याला प्रतिघोषणा मिळतात. सत्ता तुमची आहे ना, शांत राहा, अटक करा, आतमध्ये टाका आणि हे वातावरण बिघडू देऊ नका, अशी भूमिका नाही घेऊ शकत तुम्ही? नाही, तशीच भूमिका घेतली, पण या देशामध्ये जर अफजल गुरुच्या समर्थनार्थ जर घोषणा दिल्या जात असतील, या देशाच्या राजधानीमध्ये असलेल्या JNU मध्ये जर संसदेमध्ये या सर्वोच्च मंदिरामध्ये म्हणजे संसदेसारख्या लोकशाहीच्या मंदिरावर राणेजी चुकीचंच आहे. माझा प्रश्न असा आहे की भाजप राजकारण करतंय का? म्हणजे वाद एखादा वाढून द्यायचा, त्याच्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी वक्तव्य करायचं, ज्याचा काही संबंध नाही, हाफिज सईदच्या ट्विटरचा काही संबंध नाही असं वक्तव्य करायचं, त्याला हवा द्यायची, आग लागून द्यायची आणि मग जे सरकारचं काम सुरू आहे ते मात्र लोकांच्या नजरेतून गेलं पाहिजे, असं वातावरण निर्माण नाही झालं? मला असं वाटत नाही की भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये काही स्वतःहून राजकारण करण्याचा काही प्रयत्न करत आहे. म्हणजे मला असं वाटतं की बाकीच्या पक्षांनी सुद्धा यामध्ये जर राजकारण सोडून हा जर प्रश्न, ठीक आहे, भाजप राजकारण करते. प्रकाश आंबेडकर, मला हे सांगा, आज जे काय उत्तर आहे ते तुम्ही ऐकलेलं आहे, काय फॅक्ट्स आहे? म्हणजे सरकार चालवताना एखादी विचारधारा पुढे नेत असताना प्रश्न असे त्याच्यामध्ये स्मृती इराणीचं उत्तर जे होतं ते पॉलिटिकल उत्तर होतं. राहुल गांधीला टार्गेट करून त्या ठिकाणी उत्तर होतं.
परंतु दोन गोष्टी त्याच्यामधल्या आल्या नाही की राहुल म्हणजे रोहित वेमुला याच्या प्रकरणामध्ये 4 पत्र का लिहिली हे असणारं त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा. का एज्युकेशन डिपार्टमेंटला ॲटॉनॉमस युनिटमध्ये काहीही इंटरफिअरन्स करण्याचा अर्थ नाही. आणि त्यांनी मग इंटरफिअरन्स काय केला, मग स्वतःच्या असणाऱ्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी केला. हाच असणारा निकष त्याच्यामध्ये निघतोय. दुसरं असणारं यांचं जे राष्ट्रभक्ती चाललेलं आहे, दिल्लीमधल्याला असणारं तुम्ही पकडताय, ते पकडलं पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. पण काश्मीरमध्ये ज्या अफजल गुरुच्या नावाने ज्या घोषणा दिल्या जातात, कार्यक्रम दिला जातात, त्याचं काय? ज्या PDP बरोबर आपण बसलेला आहात, मुफ्ती मोहम्मद सय्यद हेच म्हणाले होते की अफजल गुरु इज अवर हिरो, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही काश्मीरचं सरकार केलं. हे आता दुपट्टी धोरण नाही का? आणि मग याच्यातून तुम्ही साध्य करताय का? मला एकच असणारं दिसतंय की यांना स्वतःचं राज्य चालवता येत नाही, ते लपवायचं आहे. आणि म्हणून रोहित वेमुलासारखं प्रकरण आणि काश्मीर आणि JNU सारखं प्रकरण हे असताना वाढवलं जात आहे. ठीक आहे, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्या अफजल गुरुच्या नावाने घोषणा दिल्या, इथे देशामध्ये त्याचा देशद्रोही म्हणून उल्लेख होतो, पण काश्मीरमध्ये मात्र PDP बरोबर भाजप हातात हात घालून सरकार स्थापन करू नये. सुनीलजी, मी येतो तुमच्याकडे. अभिराम दीक्षित आहे इथे आणि राजू वाघमारे आहेत. पण या सर्व प्रकरणावर केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या स्मृती इराणी यांनी सकाळी काय म्हटलं होतं ते ऐकूयात. विनम्र निवेदन करती हूँ, आप मुझसे वरिष्ठ हैं, महिला हैं, अगर आप मेरा जवाब चाहती हैं तो मैं जवाब देने को तैयार हूँ. आपकी जो मामले आप रखना, मैं सुबह से सुन रही हूँ. मैं आपसे कहती हूँ, अगर मेरे जवाब से आप संतुष्ट न हो, आज इस सभा में कहती हूँ मायावती जी, मैं आज बसपा के एक कार्यकर्ता और आपके नेताओं से कहती हूँ, सर कलम करके आपके चरणों में छोड़ देंगे अगर मेरे जवाब से आप असंतुष्ट हो. मी हा बाईट यासाठी वापरला की केंद्रीय मंत्रिपदावर राहून मंत्रिपदी गेल्यानंतर एक स्टेटस येतं आणि खूप प्रतिष्ठा किंवा प्रोटोकॉल पाळावे लागतात. स्मृती नाही, मी मला एकच फक्त आठवलं या सगळ्या ह्याच्यावरनं की इथल्या असणाऱ्या मनुवाद्यांची वृत्ती अजून गेलेली नाही की छाटणं, अमुक करणं ही मनुवाद्यांची वृत्ती आहे. चला ठीक आहे, मी मुद्द्यावर येतो. चला त्या विषयावर मी बोलतो. मी मुद्दा नवीन काय त्याच्यामध्ये ठीक आहे, म्हणजे केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने कसं उत्तर दिलं पाहिजे. आणि स्मृती इराणी अत्यंत इमोशनल भाषण झालं, यात वादच नाही. काही मुद्दे त्यांनी सांगितले, पण प्रकाशजींचे मुद्दे असे आहेत की ते त्यांनी तिथे इंटरफेअर का केलं. राजू वाघमारे, मला हे सांगा, राहुल गांधींना टार्गेट केलं म्हणजे JNU मध्ये राहुल गांधी गेले, ते अफजल गुरुंच्या त्या सगळ्या घोषणांचं समर्थन करतात असं भाजप म्हणते. आठवलेजी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि या देशाने पूर्णपणे बघितलेलं आहे. पहिली गोष्ट आहे, आपण JNU बद्दल बोलू. JNU मध्ये ज्या घोषणा दिल्या, ज्यांनी कोणी त्या भारत बर्बादीच्या घोषणा दिल्या, त्याचा काँग्रेसने आणि आमचे माननीय नेते राहुल गांधींनी त्याचा पूर्णपणे निषेध पहिल्या वेळीच केला. आमचं म्हणणं काय आहे की ज्यांनी कोणी घोषणा दिल्यात त्यांना तुम्ही पकडा, त्यांच्यावर जो काय तुम्हाला खटला लागायचा आहे तो लागला पाहिजे, कारण देश प्रथम येतो. हे आमचं पण मत आहे. आणि राहुल गांधींना त्यांच्या फॅमिलीला हे कोणी शिकवायची आणि सांगण्याची गरज नाही. ज्यावेळी त्यांच्या आजीचं आणि त्यांच्या वडिलांचं बलिदान या देशासाठी झालंय, त्याच्यामुळे त्यांच्या रक्तात देशभक्ती आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांना तुम्ही देशभक्ती शिकवणार आणि अशा प्रकारची विधानं करणार तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. ते आम्ही सहन कदापि करणार नाही. कशासाठी राहुल गांधी गेले तिकडे? तर राहुल गांधी या गोष्टीसाठी गेले की विद्यार्थ्यांचा आवाज हा दडपला जातोय JNU मध्ये. बाकीच्या विद्यार्थ्यांना काहीही बोलण्याची मुभा नाहीये. तुम्ही ज्यांनी घोषणा दिल्या त्यांना पकडा. कन्हैयानी घोषणा जर तशा दिल्या असतील तर त्यालाही पकडा, हे त्याच वेळी त्यांनी सांगितलं. पण नंतर आता हे चौकशीमध्ये काय बाहेर येतंय की कोणीही तशा, कन्हैयानी तशा घोषणा दिल्या नव्हत्या. ABVPच्या सांगण्यावरून पोलीस आतमध्ये घुसले आणि पोलिसांनी कन्हैयाला पकडलं. त्याच्यानंतर ती CD बघण्यात आली. त्या CD मध्ये
तुम्हाला जजनी सांगितलं की बघा याच्यामध्ये कन्हैया कुठे आहे, बाकीचे कोण दिसत आहेत का, कोणीही दिसत नाही. जो व्हिडिओ त्यांच्याकडे देण्यात आला पोलिसांना त्याच्यामध्ये लोक दिसत नाहीयेत, त्यांचे चेहरे दिसत नाहीयेत. आणि मग तुम्ही एवढी घाई का केलीत? त्याच्यावर तुम्ही 124A सिडेशनचा गुन्हा टाकलात. सिडेशनचा गुन्हा आठवले साहेब काय म्हणतो की तुम्ही सरकारच्या विरोधात चिथावणीखोर भाषा करू शकता, पण जर त्याची ऍक्शन इमिजिएटली जर हिंसेमध्ये झाली तर त्याला सिडेशनचा कायदा लागतो. म्हणजे जर तुम्ही सांगितलं की सरकार नालायक आहे किंवा सरकारच्या विरोधात आपण उठायला पाहिजे, क्रांती करायला पाहिजे, तरी ठीक आहे, तरी तुमच्यावर देशद्रोह लागता येत नाही. कारण तुम्ही बोलल्यानंतर जर लगेच जर काही दहशतवाद हल्ला झाला किंवा दहशतीच्या काही गोष्टी घडल्या तर तुमच्यावर तो कायदा होतो. मग तुम्ही कन्हैयाला इमिजिएटली 124A लावलात. का लावला तो बीजेपीनी? कारण बीजेपीला तो कायदा लावून त्याच्या पडद्यात डॅमेज कंट्रोल करून देशद्रोही आणि देशभक्ती असा भेदभाव तयार करायचा होता. त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यावर सिडेशनचा खटला लावला. कारण तो खटला लावल्यानंतर जर तुम्ही स्ट्रॅटेजी बघितली की सगळीकडे मग एबीपीपी बोलायला लागले की देशभक्ती, आम्ही देशभक्ती आहोत, हे कन्हैयाच्या बाजूने जे उभे राहतात ते देशद्रोही आहेत. हे का केलं ठीक आहे, बीजेपीने? ठीक आहे. म्हणजे बीजेपी, मला काय बोलायचंय ठीक आहे. की म्हणजे त्याचा बीजेपी फायदा भाजप पूर्णपणे घेत होता. ठीक या आहे. गोष्टीचं राजकारण करताय आणि ठीक आहे. अजूनही अभिरामजी, करताय. अभिरामजी. एक मिनिट, हा. मला दुसरा एक मुद्दा, आता हा झाला JNUचा मुद्दा. रोहित वेमुर्लाचं प्रकरण जे आहे, सगळ्यात पहिलं लेटर हे बंडारू लक्ष्मण जे आहेत त्यांचे दत्तात्रय यांनी ते स्मृती इराणींना पाठवलं. काय लिहिलं होतं त्या लेटरमध्ये की हे लोक जे आहेत हे असोसिएशनचे, आंबेडकर असोसिएशनचे, आणि हा जो ग्रुप आहे कम्प्लीट, हा ग्रुप हा पूर्णपणे चला, ठीक आहे. नक्षलाईट आहेत आणि हे देशद्रोही आहेत. तुम्ही मला सांगा चला, ठीक आहे. की या एका सगळ्या केंद्रीय प्रकरणानंतर मंत्री राजू वाघमारे, काहीही चौकशी या न सगळ्या करता, या सगळ्या याचा अर्थ काय? या सगळ्या याचा प्रकरणानंतर अर्थ बीजेपी या सगळ्या प्रकरणात राजकारण करू पाहत आहे चला, आणि ठीक आहे, ठीक आहे. मतांचं ध्रुवीकरण ठीक करू आहे, पाहत ठीक आहे. आहे. तुमचा मुद्दा राजकारण करू पाहते, ते लोक ठरवतील राजकारण होते की नाही होत आहे. पण मला ब्रेक घ्यायचा आहे. या रोहित वेमुर्ला प्रकरणानंतर अनेक प्रकारचे मुद्दे चर्चेला आलेले की विद्यार्थी संघटनांचा नक्षलवाद्यांशी संबंध आहे. मग म्हणजे JNUमध्ये अफजल गुरुचा शहीद अफजल गुरु त्या संदर्भात घोषणा झाल्या, त्या झाल्या. नंतर भाजपच्या ABP विंगने जे आहेत मोर्चे काढलेले आहेत. सगळं वातावरण जे आहे ते एवढं गढूळ झालेलं आहे की आता देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. मी ब्रेक घेणार आहे, पण आपल्या चर्चेमध्ये मुद्दे आहेत. आपण जी मुद्दे आहेत त्याच्यावर मत आपण नोंदवू शकतात. आपला प्रश्न पहा. रोहित वेमुर्ला प्रकरणावर भाजप अजूनही राजकारण करतो का, ही महत्त्वाची चर्चा करतोय. मला माफ करा अभिराम, मी ब्रेकनंतर तुमच्याकडे येतो.